मुंबईतल्या पश्चिम रेल्वेचं चर्चगेट येथील मुख्यालय 125 वर्षांचं होणार आहे। पश्चिम रेल्वेच्या कार्यालयाच्या ऐतिहासिक वास्तूला जानेवारी महिन्यात 125 वर्ष पूर्ण होतील। 1899 साली ही वास्तू बांधून पूर्ण झाली होती। ही वास्तू म्हणजे मुंबईच्या इतिहासातला एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो। आधी BB&CI ही ब्रिटिश कंपनी भारताच्या पश्चिम किनाऱ्याला दिल्लीशी जोडणारी रेल्वे वाहतूक चालवायची। त्या कंपनीला एका मुख्यालयाची गरज होती। FW स्टीव्हन्स यांच्याकडे ती जबाबदारी देण्यात आली। त्यांनी 1894 साली चर्चगेट स्थानकासमोरील मोकळ्या भूखंडावर नवीन इमारतीचं बांधकाम सुरू केलं। स्थानिक मराठी अभियंत्यांनी हे बांधकाम 5 वर्षांमध्ये तडीस नेलं। देशाच्या स्वातंत्र्यानंतर BB&CI या कंपनीचं पश्चिम रेल्वेमध्ये रूपांतर करण्यात आलं, पण नव्या कंपनीचं मुख्यालयही तेच राहिलं। आता पश्चिम रेल्वे तब्बल 7 कोटी रुपये खर्च करून या इमारतीचं संवर्धन करते। तुमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरनं घेतलेला आढावा। मुंबईच्या इतिहासात एक गौरवाचं स्थान असलेल्या पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयाला आता 125 वर्ष पूर्ण होणार आहेत। पुढच्या वर्षीच जानेवारी महिन्यामध्ये या इमारतीला 125 वर्ष पूर्ण होणार आणि त्यासाठीच या इमारतीचा आता पुन्हा एकदा रिस्टोरेशन करण्यात येत आहे। मी सध्या याच पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयामध्ये आहे आणि इथे विविध कामं सुरू आहेत। तब्बल 7 कोटी रुपये खर्च करून इथे पुन्हा एकदा आधीप्रमाणेच ही जी बिल्डिंग आहे, ही जी वास्तू आहे ती तयार केली जाते। जसे की आपण पाहताय इथले हे जे बाहेरून या संपूर्ण वास्तूला रंगरंगोटी करून आधीप्रमाणेच एक फील देण्याचा प्रयत्न केला जातोय। त्याचबरोबर या ठिकाणी एक थीम बेस्ड लाइटनिंग देखील करण्यात येणार आहे। ही जी हेरिटेज गॅलरी आहे त्या हेरिटेज गॅलरीमध्ये अनेक अशा वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत ज्या पश्चिम रेल्वेच्या इतिहासासाठी महत्त्वाच्या आहेत आणि पश्चिम रेल्वेच्या इतिहासामध्ये वेगवेगळ्या प्रगतीमध्ये महत्त्वाचे टप्पे ठरलेले आहेत। अशा अनेक वस्तू या गॅलरीमध्ये आहेत। तीच गॅलरी आता रिस्टोर केली जाते। नक्कीच मुंबईच्या इतिहासात CSMT सारख्या, त्याचबरोबर या पश्चिम रेल्वेसारख्या या वास्तूच्या मुख्यालयासारखी अतिशय महत्त्वाच्या इमारती आहेत ज्यांनी मुंबईच्या इतिहासात आपलं योगदान दिलेलं आहे। त्यामुळेच या ज्या वास्तू आहेत त्या अशा प्रकारे रिस्टोर करून मुंबईचा इतिहास हा मुंबईकरांसमोर, मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न हा पश्चिम रेल्वेद्वारे करण्यात येतोय। कॅमेरामन विनेसा, अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।